नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एकच माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली जाते ती म्हणजे शेतकरी बांधवांना नव्याने ई-केवायसी करण्याची गरज आहे। मग नक्की शेतकरी बांधवांना खरोखर पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, या दोन्ही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने ई-केवायसी करण्याची गरज आहे का? आणि त्यासोबतच शेतकरी बांधवांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांना केव्हा जमा होणार आणि हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांना जमा होणार का? म्हणजे नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये शेतकरी बांधवांना जमा होणार का? जमा होणार तर ते नक्की केव्हा जमा होणार? हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार आहेत। ती कामे कोणती आहेत? आणि सध्या जे पावसाळी अधिवेशन सुरू होतं, तर या पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल, या दोन्ही योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण असे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर ते निर्णय कोणते आहे ही संपूर्ण माहिती म्हणजे शेतकरी बांधवांना जे काही नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भात जे काही प्रश्न पडलेले आहेत, त्या संपूर्ण प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता तर रेग्युलर भेटत आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटण्यासाठी खूप विलंब होतोय। तर हा विलंब का होतोय आणि नमोचा 9वा आणि 10वा हप्ता हा पेंडिंग आहे, तर तो हप्ता नक्की शेतकऱ्यांना केव्हा जमा होणार आहे ही माहिती आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। तत्पूर्वी सध्या सोशल मीडियावरती जी माहिती सांगितली जाते की शेतकरी बांधवांना तातडीने किंवा नव्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। मग खरोखर शेतकरी बांधवांना ई-केवायसी करायची आहे का, किंवा मग कोणत्या शेतकरी बांधवांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे आतापर्यंत जे काही हप्त्यांचं वितरण झालेलं आहे आणि नमो शेतकरी योजनेच्याही ज्या हप्त्यांचं वितरण झालेलं आहे, तर त्या दोन्ही योजनेचे हप्ते जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा झालेले असतील, तर मात्र तुम्हाला नव्याने ई-केवायसी करायची गरज नाही किंवा नव्याने ई-केवायसी करावी लागणार नाहीये। परंतु जर तुम्हाला आतापर्यंत नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, यापूर्वीचे हप्ते भेटलेले आहेत आणि मागील एक हप्ता जर तुमचा अडकलेला असेल किंवा त्याचा लाभ जर तुम्हाला भेटलेला नसेल, तर मात्र तुम्हाला नक्कीच पीएम किसान योजनेची किंवा नमो शेतकरी योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करावी लागणार आहे। आता पीएम किसान योजनेची ई-केवायसी प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केली तर आपोआपच तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असता। मग जर तुम्हाला दोन्ही हप्ते येत असतील तर ई-केवायसी करायची नाहीये, परंतु या दोन्ही योजनेतून एक जरी योजनेचा लाभ तुम्हाला भेटलेला नसेल किंवा मग दोन्ही योजनेचा एक एक हप्ता तुम्हाला भेटलेला नसेल, तर मात्र नक्कीच तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। तरच तुम्हाला येणाऱ्या नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल, या दोन्ही योजनेचा लाभ हा कुठलीही अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता ही झाली ई-केवायसी कोणत्या शेतकरी बांधवांनी करायची आणि कोणत्या शेतकरी बांधवांनी नाही याबद्दलची संपूर्ण माहिती। आता जे काही पावसाळी अधिवेशन पार पडलेलं आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या नमो शेतकरी योजनेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले का? तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत जसं की आपण जेव्हापासून पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना ही सुरू झालेली आहे, तेव्हापासून जे काही महत्त्वपूर्ण असे 3 ते 4 कामे तुम्हाला पूर्ण करावयाची असतात, तर तीच कामे तुम्हाला आता सुद्धा पूर्ण करावयाची आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाहीये। त्यानंतर तुमचं लँड रेकॉर्ड यस असणं आवश्यक असणार आहे। लँड रेकॉर्ड जर काही कारणास्तव तुमचं नो झालेलं असेल, तर ते सुद्धा तुम्हाला यस करून घेणं आवश्यक असणार आहे। ते जर तुम्ही यस केलं तरच तुम्हाला येणाऱ्या हप्त्यांचा लाभ भेटेल। त्यानंतर तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आता आधार हे बँकेला लिंक का असावं लागतं, तर आपल्याला शासनाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात त्यांचा लाभ आपल्याला भेटत असतो, तर तो लाभ आपल्याला डीबीटी द्वारे ट्रान्सफर केला जातो आणि ज्यावेळेस आपल्याला डीबीटी द्वारे कुठल्याही योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतात, त्यावेळेस आपला आधार हे आपल्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं। त्यासाठी तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे। चौथा आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं फार्मर आयडी। तुमच्याकडे जर फार्मर आयडी कार्ड असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, या योजनेचा लाभ भेटणार आहे। ही झाली 4 महत्त्वपूर्ण कामे: ई-केवायसी, लँड रेकॉर्ड, तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं आणि फार्मर आयडी। हे 4ही ऑप्शन जर तुमचे यस असतील तर तुम्हाला कुठलीही अडचण न येता येणाऱ्या नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही योजनेचा लाभ हा भेटणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, या संदर्भात काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले का? तर सध्याचे पावसाळी अधिवेशन पार पडलेलं आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकार असेल, राज्य सरकारचे जे काही आमदार खासदार असतात, जे की प्रश्न मांडत असतात अधिवेशनामध्ये, यांच्यामध्ये एकाही नेत्याने किंवा एकाही व्यक्तीने
शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना जे काही योजनेचा लाभ भेटत असतो तो उशिरा जमा होतो याबद्दल प्रश्न उठवले तरी सुद्धा शासनाच्या माध्यमातून त्या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही किंवा मग नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जो की पेंडिंग आहे आणि खूप दिवसांपासून पेंडिंग आहे. आता जर आपण पाहिलं तर 10व्या हप्त्याचा कालावधी पण संपत आलेला आहे आणि 9व्या हप्त्याचा कालावधी केव्हा संपलेला आहे. मग शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आतापर्यंत तर जमा व्हायला हवे होते आणि आज जर आपण पाहिलं शेतकरी बांधवांच्या पेरणीची वेळ आहे. शेतकरी बांधवांना सध्या जास्तीत जास्त गरज आहे ती म्हणजे आर्थिक आधाराची आणि नमो शेतकरी योजना ही केंद्र शासनाने जी की पीएम किसान योजना सुरू केलेली आहे ज्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक लाभ भेटेल किंवा शेतीसाठी आर्थिक मदत होईल. त्याच धर्तीवरती मग राज्य शासनाने ही नमो शेतकरी योजना सुरू केली जेणेकरून शेतकरी बांधवांना आर्थिक आधार मिळेल, आर्थिक लाभ मिळेल. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून जी पीएम किसान योजना राबवली जाते ती योजना शेतकरी बांधवांना योग्य वेळेत आणि योग्य हप्त्यानुसार भेटत आहे. परंतु ज्यावेळेस पीएम किसानचा हप्ता वितरण केला जातो त्यानंतर 8 ते 10 दिवसांच्या गॅपमध्ये नमो शेतकरी योजनेचाही हप्ता वितरित होणं शेतकरी बांधवांना आवश्यक असतं. परंतु आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्याला वितरण होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी झालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा एक हप्ता 9वा हप्ता त्यासोबत पेंडिंग आहे आणि आता 10वा हप्ता जमा व्हायला आवश्यक होता तोही जमा झालेला नाही. म्हणजे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांचे पेंडिंग आहेत आणि सध्या जो शेतकरी बांधवांच्या पेरणीची वेळ आहे त्यावेळेस शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की आता तरी म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की आता पेरणीची वेळ आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून आम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा दोन्ही हप्ते जे की पेंडिंग आहे ते मिळतील. म्हणजे नमोचे 9व्या हप्त्याचे 2,000 आणि 10व्या हप्त्याचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये मिळतील आणि त्यातून आम्ही पेरणीचा खर्च योग्य भागवू शकतो. परंतु शेतकरी बांधव यामध्ये सुद्धा निरर्थक ठरलेले आहेत. म्हणजे सध्या जर नमो शेतकरी योजनेचा विचार केला तर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये नमो शेतकरी योजनेसंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जातात कारण हप्ते आपल्याला वेळेवर भेटत नाही. परंतु मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून जी माहिती मिळते त्यानुसार नमो शेतकरी योजना ही चालू आहे. फक्त हप्ते वितरण होण्यासाठी विलंब होतोय. या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक कारणे दिली जातात जे की राज्य शासनाला लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर कर्जमाफी असेल, ह्या काही ज्या दुसऱ्या योजना आहेत त्या योजनेमुळे नमो शेतकरी योजनेकडे दुर्लक्ष होत आहे असं सुद्धा म्हणता येईल. परंतु आपण जर पाहिलं तर कर्जमाफी शेतकरी बांधवांचा अधिकार आहे कारण राज्य शासनाने आपल्याला निवडणुकीपूर्वी हा शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करूया. त्यामुळे ते कारण तर योग्य नाहीये. त्यानंतर राहिला प्रश्न लाडकी बहीण. तर लाडकी बहीण योजना सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्वतःहून राबवण्यात आलेली आहे, स्वतःहून घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण असेल, कर्जमाफी असेल, हा प्रश्न हा जो काही नमो शेतकरी योजनेसाठी नमो शेतकरी योजनेसाठी जो काही मुद्दा मांडला जातोय तो अगदी चुकीचा आहे आणि शेतकरी बांधवांना योग्य वेळेत नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता वितरित केला जावा हीच शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. परंतु मित्रांनो जर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची जर माहिती सांगायची गेली तर पावसाळी अधिवेशन जे झालेलं आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता या संदर्भात कुठल्याही प्रकारचा GR निघालेला नाही, तरतूद करण्यात आलेली नाही. ज्यावेळेस योग्य माहिती समोर येईल नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र जमा होईल किंवा मग 9वा हप्ता वितरण केलं जाईल, जी योग्य तारीख जाहीर केली जाईल तेव्हा नक्की शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाईल. माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.